वीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज फाल्गुन मध्य द्वितीया शके 1946 जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा दिवस. 375वे ही वर्ष आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपण एक अभंग म्हणतो, ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस. म्हणजे त्या संप्रदायाच्या मंदिराची उभारणी आणि त्याचा पाया हा ज्ञानदेवांचा आहे आणि तुकाराम महाराज हे कळसाच्या त्यांचं कार्य त्याप्रमाणे आहे. त्या दोन्ही संत माऊलींना साष्टांग वंदन करून आपणा सर्वांच्या ठिकाणी सुद्धा आदरभाव व्यक्त करतो आणि मला दिलेल्या या समासाचं विवेचन दिलेल्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. दशक 10 समास 5वा पंचप्रलय निरूपण. समास अवघड आहे, समजून घेणं त्याहूनही अवघड आहे. ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील तेवढं आपण लक्षात घ्यावं, कारण हा जो प्रलय आहे, ब्रह्मांडीचा प्रलय, तो काही आपण पाहणार नाही आणि कोणीच पाहणार नाही, कारण त्याला कितीतरी वर्ष लागणार आहेत. चतुर्युग सहस्राणी दिनमेकं पितामह सहस्राणी विष्णोर्घटिकमेवच विष्णोरेक सहस्राणी पलम एको महेश्वरः असा सगळा हिशेब समर्थाने सुद्धा दिलेला आहे आणि मुळामध्ये मत्स्य पुराणामधला हा श्लोक आहे. चतुर्युग आपल्याला माहिती आहे, ते सांगण्यामध्ये पुन्हा वेळ घालवत नाही. चारी युग जेव्हा होतात त्याला 43,32,00,000 वर्ष लागतात आणि असे 1,000 जेव्हा युग होतात चतुर्युग, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तेवढीच एक रात्र असते. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे या समासाच्या आधारे सांगतो की त्याला कल्प किंवा सर्ग असं म्हणतात. श्रीमद भागवत पुराणामध्ये सर्ग हा सुद्धा एक त्याचा विषय, 10 विषय जे आहे त्यामध्ये सर्ग म्हणजे नवीन गोष्टींची निर्मिती. आणि ब्रह्मदेवाची जी रात्र आहे त्याला प्रलय असं म्हणतात. आता यांचा विचार जो आहे तो आपल्याला या सगळ्या समासाच्या आधारे करायचा आहे. एक श्री विष्णू सहस्रनामाचा सुरुवातीचा श्लोक आहे, ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना. म्हणजे जेव्हा परब्रह्माने या ठिकाणी ही सृष्टी निर्माण केली, एखादा जीव निर्माण केला, आपल्याला समजण्यासाठी एखाद्या मुलाचा जन्म झाला. आता त्या मुलाला जन्मल्यानंतर त्यामध्ये आत्मरूपाने भगवंताने प्रवेश केला. तो आहेच आहे, पण तो आता व्यक्त होत आहे. त्या मुलाचं रडणं, हातपाय हलवणं, यातून तो व्यक्त होत आहे. भूतकृत भूतभावना म्हणजे 2 गोष्टी आहेत. हे भूत मात्र निर्माण करणं हे एक भगवंताचं कार्य आहे आणि एकदा ते निर्माण केल्यानंतर त्यापासून जे आपल्याला अपेक्षित असं कार्य करायचं आहे त्यासाठी भगवंताचा अंश आत्मरूपाने त्यामध्ये प्रवेश करणं भूतभावना. आता या विषयाने आपण असं पाहू की अनेक गोष्टी आहेत या समासाच्या निरूपणामध्ये, पण 20 मिनिटांमध्ये किती शक्य होईल माहीत नाही. संत जनाबाईंचा एक अभंग आहे, हरिहर ब्रह्मादिक नामे तरिले तिन्ही लोक ऐसा कथेचा महिमा झाली बोलायते सीमा जपे तिपे लाजविली तीर्थे शरणागत आली नामदेवा कीर्तनी ध्वजा आल्या स्वर्गाहुनी देवश्रुती देती ग्वाही जनी म्हणे सांगू काही. म्हणजे या अभंगाची सुरुवातच हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिन्ही लोक. आता हा जेव्हा आपण समास ऐकू तेव्हा आपल्याला पुढे लक्षात येतं आणि जसं मागे समर्थाने सुद्धा म्हटलेलं आहे की हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक परंतु अविनाश एक सद्गुरुपद.
आता या दोन्हींची जी जोड आहे ती जोड या ठिकाणी दिलेली आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती, हे नाश पावतात हे सुद्धा सांगितलं आहे. त्याचा एक प्रसंग आहे, पण ते 20 मिनटं असल्यामुळे थोडक्यात मला तो सगळा सांगता येणार नाही. पण आता या ठिकाणी आपण लक्षात घेऊ की जेव्हा विराट पुरुषाची निर्मिती झाली, भगवंताच्या संकल्पनेने विराट पुरुष निर्माण झाला, तेव्हा आता त्या विराट पुरुषामध्ये त्याला सजीव केलं, म्हणजे त्यामध्ये भगवंताचा प्रवेश झाला आणि तो सजीव झाला. आणि आता इंद्रिय पाहिजे, त्यानंतर त्याचं इंद्रियांचं कार्य पाहिजे आणि त्यांच्या देवता. आता या तिन्ही गोष्टी ब्रह्मांडामध्ये जशा आहेत तसं आपल्यामध्ये म्हणजे पिंडामध्ये सुद्धा आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो तसं. आणि दुसरी गोष्ट या समासाच्या अनुरूप अशी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की या पंचभूतांची किंवा या दृश्यसृष्टीची उभारणी आणि संवारणी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. जसं एखादं आपण जुनं घर विकत घेतलं, तो प्लॉट विकत घेतला, आता ते जुनं घर जे आहे ते पाडायचं आहे आणि नवीन बांधायचं आहे. आता मी जर म्हटलं की आधी त्याच्यातला पाया जो आहे तो मी आधी काढून घेतो म्हणजे घर आपोआप पडेल, असं होत नाही. आधी कळस जो आहे, आधी वरचा भाग आहे तो पाडावा लागतो, मग भिंती पाडाव्या लागतात, मग पहिला मजला म्हणजे दुसरा, मग पहिला आणि मग तळमजला किंवा मग पाया. हे झालं त्या घराची संवारणी. आता उभारणी, नवीन घर बांधत असताना आधी पाया पाहिजे, मग ते प्लिंथ पाहिजे, मग भिंती पाहिजे, असं करत ती सवय. आता हीच गोष्ट या पंचमहाभूतांच्या दृष्टीने सुद्धा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतं आपण म्हणतो. आणि त्याच्या उलट क्रम जर घेतला की आकाश आहे, आकाश किती विस्तीर्ण आहे, त्यामध्ये थोडंसं वारा हा शब्द आम्हाला पहिलीमध्ये दुसरीमध्ये असताना जेव्हा विज्ञानाचं पहिलं पुस्तक होतं त्यामध्ये सांगतात की हवा जी आहे ती वाहू लागली म्हणजे त्याला वारा असं म्हणतात. म्हणजे आकाश निरभ्र आहे, मग त्यामध्ये वारा म्हणजे त्याचा वायूचा प्रवेश झाला, मग त्या ठिकाणी ढग दिसायला लागले, म्हणजे जे निर्गुण तत्व आहे ते हळूहळू सगुणामध्ये येऊ लागलं. मग आकाश, मग त्यापासून वायू, वायूपासून तेज, तेजामध्ये मग पुन्हा आप आणि मग शेवटी पृथ्वी निर्माण झाली. आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी या विराट पुरुषाच्या ठिकाणी ज्या देवता आहेत त्याच्या इंद्रिय आहेत, मुख, नाक, डोळे, कान. विराट पुरुषाला जसे आहेत तसेच आपल्याला सुद्धा आहेत. मुखाची देवता अग्नी आहे, त्या अग्निदेवतेनी त्याचं कार्य जे आहे ते वाणीच्या रूपाने प्रगट झालं आणि अग्नी आणि वायू आणि अग्नी आणि हा वाचा वाणी जी आहे ती त्याने प्रवेश केला त्या मुखामध्ये. आणि म्हणून आपण म्हणतो ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजनकृतः उरु तदस्य द्वेष पद्भ्याम शूद्रो अजायत. आता हा जो प्रवेश झाला आहे तो प्रवेश कसा झाला तो सुद्धा या ठिकाणी पाहण्यासारखा आहे. पुढे वायू जो आहे तो वायू प्राणरूपाने प्रवेश झाला आणि नाकाने त्याचं ग्रहण केलं. म्हणजे जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय, त्यांचं कार्य आणि त्यांच्या देवता हे सगळं स्पष्टपणे सांगितलं. आता या ठिकाणी जे पंचप्रलय सांगितले आहेत त्यामध्ये आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी. जसा मुलगा जन्माला येतो, मुलगा वाढतो आणि आपण असं म्हणतो की अरे हा मुलगा त्याच्या वडिलांसारखाच आहे. हे साधं उदाहरण म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. ज्या बापापासून हा मुलगा निर्माण झाला आईच्या योगाने, तो मुलगा आता बापाचं जे कार्य आहे ते पुढे चालू ठेवतो. तेच कार्य, सत्कार्य जे आहे तो मुलगा पुढे आपल्या जीवनामध्ये आणतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. म्हणून आता आपला जो उगम आहे ज्यापासून झाला त्या उगमापासून आलेली परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती परंपरा टिकवणं हे आपलं कार्य आहे. पण हे सगळं करत असताना दिवसभराच्या श्रमाने माणसाला खूप कष्ट होतात. प्रपंचामधले कष्ट मात्र माणूस अगदी जीवपणाने लावून करतो, ओढीने करतो, आवडीने करतो आणि शेवटी जेव्हा दिवसभरात थकून जातो तेव्हा तो झोपतो. आमचे एक महाराज आहेत, त्यांचं प्रवचन नेहमी असतं पहा, टी व्हीवर असतं, कृपालुदास महाराज. ते महाराज म्हणतात जेव्हा माणूस झोपतो तेव्हा झोपेमध्ये आता त्याला झोप येत आहे, जागृती अवस्थेमधून तो झोपेमध्ये आता जात आहे, निद्रेमध्ये जात आहे. त्याला जर आपण हलवून सांगितलं अरे
असं असं झालं, बाजूची बिल्डिंग पडली. तो म्हणतो पडू दे, कारण त्याला त्या ठिकाणी महत्त्व काय आहे, ती बाजूची बिल्डिंग पडल्याचं काही त्याला दुःख नाही, पण त्याची झोप जी आहे ती त्याला आवरत नाही आणि तो झोपतो. हे जसं आहे तसं ही जी झोप आहे दिवसभराच्या कष्टाने झालेली, आता झोपेची जी अवस्था आहे जीवाची, ती झोप, ती अवस्था म्हणजे हा निद्रा, म्हणजे पिंडाच्या ठिकाणी असणारी निद्रा. हा एक प्रलय हा पिंडाच्या ठिकाणचा झाला. आता आपण जेव्हा झोपतो तेव्हा दिवसभराचे व्यवहार विसरतो. उद्या मला गावाला जायचं आहे हे सुद्धा विसरतो. पण हळू जेव्हा सकाळी जागृतावस्थेमध्ये आपण येतो तेव्हा मग एकेका गोष्टीची आठवण येते आणि उठल्याबरोबर मग पुन्हा कालचं राहिलेलं जे आहे ते कॅरी फॉरवर्ड झाल्यासारखं आपण पुन्हा ते करायला लागतो. म्हणजे पुन्हा आपला दुसरा दिवस सुरू होतो आणि अशा क्रमाने अनेक दिवस म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य हे जात असतं. आता हा निद्रा प्रलय समजणं थोडंसं सोपं आहे त्या मानाने, कारण आपण रोज त्याचा अनुभव घेतो आणि सकाळी उठल्यावर मग पुन्हा ताजेतवाने होऊन मग पुन्हा दिनक्रम आपला सुरू होतो. आता या पिंडाच्या ठिकाणी असणारा मृत्यू म्हणजे आपलं जे काही आयुष्य लिहून दिलेलं आहे आपल्या पूर्वकर्मानुसार आणि भगवंताच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी माणूस जन्म घेतो. एक छान वाक्य सकाळी फिरायला गेलं असताना एका बोर्डवर लिहिलं होतं. ते वाक्य असं म्हणतं, त्यामध्ये लिहिलं आहे की जेव्हा एखादं बी जमिनीमध्ये पेरलं आणि त्यातून रोप जेव्हा निर्माण होतं ते अगदी सहजपणे होतं, त्याचा आवाजसुद्धा नसतो. ते रोप हळूहळू वाढतं, मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि शेवटी जेव्हा ते वृक्ष पडतं किंवा पाडल्या जातं तेव्हा त्याचा खूप मोठा आवाज होतो. म्हणजे निर्मिती जी आहे ती शांतपणे होत असते. ब्रह्मदेवाने या सगळ्या विश्वाची निर्मिती केली आणि जेव्हा ते वृक्ष पडणार तेव्हा मोठा आवाज येतो. म्हणजे प्रलय जो आहे तो प्रलय होत असताना काय काय होतं ते या समासामध्ये खूप छान रीतीने सांगितलेलं आहे. एक निद्रा एक मरण देहांत काळ. एक अनुभव सांगतो. रेल्वेमध्ये खूप गर्दी आहे, आपण बसलेलो आहोत, कोणीतरी बाहेरचा माणूस येतो आणि तो सुद्धा जागा पकडण्यासाठी प्रयत्न करतो. एक जागा तो पकडतो, तिथल्या माणसाला थोडंसं धक्काबुक्की करून मग त्यांच्यात भांडणं होतं हे आणि याला जागा मिळते तो बसतो. आता ज्या माणसाशी हा भांडला त्याच माणसाच्या खांद्यावर याला जेव्हा रात्री झोप येते तेव्हा त्याच्या खांद्यावर हा डोकं ठेवून झोपतो. म्हणजे निद्राकाळी जे आहे तो दिवसाचा व्यवहार हा कोणाच्याही लक्षात राहत नाही आणि मग सकाळी उठल्यावर मग तो कालचा राग जातो आणि मग पुन्हा प्रेमाने त्याच्याशी वागणूक सुरू होते. असं आपलं आयुष्य जे आहे ते जेव्हा संपतं, नाही देहाचा भरोसा केव्हा पडेल वयचा. म्हणून मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. आत्ताच आपण ऐकलं, प्रभाते मनी रामचिंतित जावा. कारण जेव्हा या जीवाचा मृत्यू येईल त्यावेळेस शेवटचं नाम जे आहे भगवंताचं आपल्या श्वासातून आपल्यामधून ते बाहेर आलं पाहिजे. अंतकाले मामेव स्मरण नुक्ता कलेवरम. आणि मग हे जे मरण आहे आपण त्याचे प्रकारसुद्धा पाहतो. अनेक ठिकाणी मृत्यू निरूपणाचा समास आहे. अनेक गोष्टी समर्थांनी या एका दासबोधात सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ते पुढे म्हणतात, हा मृत्यू कसा आहे की सगळं जिथल्या तिथंच राहतं, पण जे आपण मिळवलं ते मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड केली, सगळं गोळा केलं, पण स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. हे मृत्यूकाळी लक्षात येतं. कोणाला? ज्याने काही थोडंफार वाचन केलं, ज्याने काही थोडंफार सत्संग केला, ज्याने काही थोडंफार संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. पण या भागामध्ये या भानगडीत जो पडतच नाही त्याला मात्र काहीच त्यामधला फरक पडत नाही. आणि मग तो जेव्हा जीव जातो, पंचप्राण जे आहेत आपल्या जीवामध्ये असणारे, सर्वांगी व्यान नाभी उदान, नाभी समान कंठी उदान, गुदी अपान, मुखी नासिकी प्राण, नेमस्त जाणावा. हे पंचप्राण आहे. आणि हे पंचप्राण जेव्हा देहाला सोडून जातात तेव्हा आपले सगळे व्यवहार थांबतात. आत्ता आम्ही त्यांच्याबरोबर चहा पित होतो, बोलत होतो आणि बोलता बोलता ते गेले. आपण खूप अनुभव असे पेपरमध्ये वाचले आणि स्वतःचे सुद्धा अनुभव असतात. तेव्हा इथून आपल्याला काहीच न्यायचं नसतं, पण देहे त्यागेता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. हे समर्थांचं जे सांगणं आहे त्यासाठी आपण सत्कर्म हे केलंच पाहिजे.
आता हे 2 प्रलय जे आहेत पिंडाचे ते आपण पाहिले की एक निद्रा एक मरण देहांत काळ. आता देहांत झाला त्यावेळेस आपल्या ज्या वासना आहेत, कारण बाकीच्या गोष्टी आपण इथून घेऊन जात नाही, पण त्या वासना ज्या आहेत म्हणजे स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण हे जे 4 देह आहेत, अवस्था आहेत, त्यामधलं सूक्ष्म जे आहे ते आपल्या वासना जे आहेत ते घेऊन आपण जातो आणि मग पुढे त्याच्या योग्य त्या पूर्ण होण्यासाठी ज्या ठिकाणी जन्म जायचा त्या ठिकाणी आपला जन्म होतो आणि हे संसाराची सगळी उत्पत्ती होते. आता या पिंडाच्या बाबतीतले 2 प्रलय अशा प्रकारे या ठिकाणी सांगितले, एक निद्रा आणि मरण देहांत काळ. आता पुढे येतात ब्रह्मांडेचा प्रलय कसा आहे. देहधारक तिन्ही मूर्ती निद्रा जेव्हा संपादिते. आता हे जे आहे जन्म आहे, स्थिती आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय, या तिन्ही गोष्टी गॉड GOD या तिन्हींच्या 3 देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाने सगळं निर्माण केलं, विष्णूने ज्याचं पालनपोषण केलं आणि रुद्र जे आहे, शंकर जे आहे ते त्याचा संहार करणारे आहेत. या 3 देवता आपलं नेमून दिलेलं कार्य अखंडपणे करीत असतात. आता आपलं आयुष्य जे आहे ते जास्तीत जास्त 100 वर्षाचं. शतवर्षीय आयुष्य नेमिले त्यात बाळपणा नेणता गेले. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण 20 मिनिटात फार अवघड आहे, फार कठीण आहे. तर आता लक्षात घ्या, आता जे दुसरे 2 प्रलय आहेत ते प्रलय म्हणजे या ब्रह्मांडाच्या जसं माणसाला झोप लागते तसं या तिन्ही देवता ब्रह्मा, विष्णू, महेश हे सुद्धा निद्रेमध्ये जातात, त्यांनासुद्धा झोप येते आणि ह्या तिघींची झोप जी आहे ती म्हणजे त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणचे असणारा निद्रा प्रलय. आणि चौथा जो आहे त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी असतात, जसा आपला मृत्यू आहे तसं त्या ठिकाणी ह्या देवतासुद्धा, म्हणून मी सुरुवातीला जो अभंग सांगितला, हरिहर ब्रह्मादिका नामे तरली तिन्ही लोक, जनाबाईंनी सांगितलं अगदी या नावाने सगळे तिन्ही लोक तरुण झाले. हे जरी खरं असलं तरी हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, हे सांगणारा म्हणजे हा मृत्यू प्रलय हा ब्रह्मांडाच्या ठिकाणी होत असतो. आता हे सगळं होण्यासाठी जे कोष्टक आहे ते खूप मोठं कोष्टक आहे. त्या ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 4 अब्ज 32 कोटी वर्ष आणि आपलं आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्ष. कोणी 101, 102 असेल, पण 70, 80, 90 झालं की संपला सगळा कार्यभाग आटोपला. त्या ठिकाणी आपण त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही, कारण हे जे 2 प्रलय पिंडाचे आणि ब्रह्मांडाचे आहेत ते आपोआप होत असतात. त्यासाठी माणसाला स्वतःहून काही करण्याची गरज नाही. पण जो 5वा प्रलय सांगितलेला आहे तो 5वा प्रलय आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. दिलेल्या 20 मिनिटामध्ये किती गोष्ट सांगू शकते माहीत नाही, पण जे राहिलं ते आपण वाचून पुन्हा त्यातलं समाधान प्राप्त करावं एवढीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आता 5वा प्रलय जो आहे तो विवेक प्रलय. आता विवेक म्हणजे काय, घरामध्ये खूप गोष्टी आपण आणतो, त्या निकामी झाल्या हे समजल्यावर आपल्याला त्याचा निवाडा करतो की अरे हे काही कामाचं नाही, हे कोणातरी देऊन टाका, नाही तर फेकून द्या. विवेक म्हणजे याच गोष्टीचं की आपल्याला भान राहिलं पाहिजे. कशाचं भान, की माझा जन्म कशासाठी झाला, हा देह मला जो प्राप्त झाला तो कोणत्या कारणाने प्राप्त झाला, या देहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे. पण पुढची गोष्ट, पुढचे 2 चरण महत्त्वाचे आहेत. अहंता सांडूने स्वानंदे सुखी झाले. ती अहंता, ती पिंडामधली अहंता आणि ब्रह्मांडामधली अहंता म्हणजे भगवान शंकर, अहंकार. पिंड आणि ब्रह्मांड, जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे आणि जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच या पिंडामध्ये देहाच्या रूपाने प्रगट होत असतं. ते प्रगट होतं म्हणजे जन्म आणि त्याचा संहार होतो म्हणजे मृत्यू. हे जसं पिंडाच्या बाबतीत आहे तसं या जगाची निर्मिती आणि या जगाचा प्रलय या गोष्टी सांगितल्या. आता विवेक प्रलय म्हणजे विवेक प्रलय कसा करावा, फार समजायला सोपं आहे पण करायला खूप अवघड आहे. अनेक गोष्टी समर्थाने काय इतर अनेक संतांनी सांगितलेल्या अनित्य आणि नित्य याचा निवाडा, नित्यानित्य विवेक. सार आणि आसार. सार काय आहे, महत्त्वाचं काय आहे ते महत्त्वाचं लक्षात घ्या आणि आसार आहे ते त्यागून द्या. प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये गेल्यानंतर खूप गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात, पण त्या कथा, त्या गोष्टी आहेत त्याच आपल्या लक्षात राहतात.
पण त्याचं जे मर्म आहे ते मर्म आपल्या लक्षात राहत नाही, कारण ते समर्थ आपल्याला सांगतात, तेथील सकळ हरद्र घ्यावे. हरद्र म्हणजे आपल्या हृदयामध्ये ते आपण धारण करावं, त्यातील जे काही इसेन्स आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. अन्यथा कीर्तन प्रवचनामध्ये अनेक गोष्टी असतात, पण जे मुळामध्ये त्या कीर्तनकाराला, त्या प्रवचनकाराला सांगायचं असतं, ते मूळ जे तत्त्व आहे ते जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. निळोबारायांचं पण असंच एक अभंग आहे की सगळे तीर्थ केले, तीर्थक्षेत्राला गेले, सगळे झाले, तीर्था गेली याचे खुण, नाही पालटले अवगुण. सगळे तीर्थ झाले, पण माणसातला अवगुणच जर गेला नाही, मग त्या तीर्थाला जाण्याचं, तीर्थाच्या ठिकाणी राहण्याचं, अनुष्ठान करण्याचं, साधना करण्याचं काय उपयोग? समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. म्हणून या गोष्टी समजून घेणं, विवेक ऐसी हे विवेकाची कामे, शेवटी आपण उगाच भ्रमो नये भ्रमे. हा भ्रम कशामुळे निर्माण होतो? भ्रमनिरूपण पुन्हा समास आहे, तो पण आपण अवश्य पाहावा. मला वाटतं आता याच्यानंतरच असेल भ्रमनिरूपण, पुढच्या समासात 6व्या याच्यामध्ये भ्रमनिरूपण 10-6. तर ऐसे हे विवेकाचे कारण. आता विवेकी जो माणूस आहे त्याला खूप गोष्टीचं भान ठेवावं लागतं. मला दिलेले 20 मिनटं आता संपत आले, याचं भान वक्त्याने ठेवलं तर समोरची माणसं कंटाळून जात नाही. हे विवेक कुठे थांबायचं हे समजलं पाहिजे. भगवंताने आपल्या संसाराचा विस्तार केला. भगवान श्रीकृष्णाने 16,108 त्यांच्या पट्टराण्या झाल्या, 8 पट्टराण्या आणि इतर 16,000 विवाह झाले. संसार फुलत गेला. प्रत्येकीपासून 10 पुत्र आणि 1 कन्या झाल्या. हा सगळा त्याचा विस्तार झाला. हा विस्तार करताना जो भाव भगवंताचा होता तोच भाव शेवटी संहाराच्या वेळेसुद्धा होता. व्याधाने मारलेला बाण जो आहे तो पायाला लागला. भगवंताने आता तो व्याध आता काळजीत पडला, तर मला भगवंत काय म्हणतील? अरे तुझी योजना मीच केली होती. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाचे काय मानुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सकळ तत्वांचा झाडा झाला, दृश्य समुदाय उडाला. सकळ तत्व, जी तत्व आहे, ज्या तत्वापासून हे पिंड तयार झाले, त्या प्रत्येक तत्वाचा झाडा झाला. ज्याला आपल्या कल्याण स्वामींच्या ह्याच्यामध्ये ते सोलीव सुख म्हणलेलं आहे, ते प्रकरणसुद्धा असंच आहे की सगळं अनावश्यक भाग जसा जसा आपण काढून टाकतो तसं तसं आतमध्ये जे आहे ते ब्रह्मतत्व आहे, ते नित्य आहे, ते सनातन आहे. त्याची ओढ माणसाला लागली पाहिजे आणि त्यासाठीच अशा प्रकारच्या उपासनेचं आयोजन आपण सगळे करीत असतो. त्यामध्ये आपण बहुसंख्येने भाग घेत असतो. यातून चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात घ्याव्या. माझ्या माहितीप्रमाणे माझं 20 मिनटं होऊन गेलेले आहेत. मी या ठिकाणी थांबतो. कदाचित पूर्ण समास माझ्याकडून सांगणं झालं नाही, त्याबद्दलसुद्धा क्षमा मागतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.